वाचवा रे कोणीतरी, हा गंठन माझी इज्जत लुटत आहे, माझ्यावर जबरदस्ती करत आहे, वाचवा कोणीतरी, या कोणीतरी, बघा बघा हा काय करतोय माझ्यासोबत. सोड रे गंठन, मला सोड ना, असं नको करू ना, सोड लवकर, मी हाणेन बरं तुला. मम्मी आता कसं करायचं? पप्पा आतमधून बाहेर येतात की नाही, की जेलमध्येच राहतात? ते वकील साहेब सुद्धा काही सांगून नाही राहिले. काय करता आता? कसं करतं मम्मी? अरे थांब ना रे बाबू, माझे डोकं चालून नाही राहिलं ना. आपण आता त्या वकिलाला पैसे तर दिलेलेच आहेत ना, आता तो कधी प्रोसेस सुरू करते काय माहित, कधी काम करते त्याचं तर. मम्मी काहीतरी कर मम्मी, कारण की आपलं सर्व जप्त केलं आणि पैसा आदला सर्व आता आपल्याकडे खर्चले काही नाही आहे. पुरे बुरे हाल होणार आहेत आपले आता. कसं काय जगा आपण? आतापर्यंत आपण आयुष्य आरामात जगलो, आता कसं जगशील? पप्पा नाहीत तर, पप्पा आतमध्ये आहे, पप्पा बाहेर असते तर काय नाही केलं असतं पप्पाने, पण आता कसं? मला बेटा काहीतरी करावंच लागेल, मला आता काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल. आता हे कसं यानं भागणार नाही, हे आता आपण वकिलाला तर सांगितलेलंच आहे, पण तोही आता त्याचं काम करून नाही राहिला व्यवस्थित. आता काय करायचं आपण? मी फास्ट काहीतरी कर, फास्ट कर, कारण की आता आपल्याकडे जास्त पैसा उरलेला नाही, राहिलेला नाही आहे. पुढे कसं चालवायचं, काय चालवायचं, डोकं चालत नाही. आतापर्यंत सर्व पप्पाच्याच हाती होतं, पप्पाच करायचे जे काही ते करायचं तर. आणि पोलीसवाल्यांनी जे काय साहेब होते त्यांनी पण सर्व घेऊन गेले आपलं. आता कसं काय पुरं आधार उदरनिर्वाह कसं करायचा पुढे? थांबतो बेटा, आता आपल्याला कसं मोठंच पाऊल उचलावं लागेल. ज्यांनी तुझ्या पप्पाला फसवलं ना, त्याला फसवावं लागेल आपल्याला. त्याला कसं आपल्या आडसट्टा धरावं लागेल. पण त्याला कसं फसवशील मम्मी, कसं फसवशील? कसं? त्याला बेटा मला त्याच्या घरीच जावं लागेल आणि बघावं लागेल काय करता येईल आपल्याला. तेव्हाच समजेल, पुढची लाईन तेव्हाच लागेल. मी त्याच्या घरी जाऊ नको, तो बुरा माणूस आहे बरं, काहीतरी करेल तो. डेंजर आहे तो. तोच त्यानं अजून फोन करून सांगावंच नाही पोलीसवाल्यांना की हे मला असं करायला तसं करायला, घोर करेल तो. आपणच फसू पुन्हा. नाही नाही, तू काळजी करू नको. मी असा प्लॅन केलेला आहे की आपण नाही फसणार त्याच्यामध्ये, समोरचा गुंतीन त्याच्यामध्ये फसणार आहे समोरचा. काय प्लॅन आहे मम्मी, काय प्लॅन आहे? आता ना मी फक्त करून दाखवणार आहे. आता बोलून नाही दाखवत मी, आणि तुला पण सांगत नाही. फक्त तू कसं बघ आता. मम्मी चल चल मग आपण जाऊ आता. प्लॅन आहे ना तुझ्याकडे, चल मग आपण जाऊ. नाही बेटा, तू नको येऊ माझ्यासोबत. मी एकटीच जाणार आहे तिथं आणि एकटीच शाळा करणार आहे त्यांची. तू फक्त आपल्या घराचं निरीक्षण कर, कोण आपल्या घराच्या आजूबाजूला आहे काय, कोणी येते का, बघते काय, एवढंच बघ तू फक्त. बाकी टेन्शन नको घेऊ. बरं मम्मी, तू म्हणशील तसं. हा, पण मला बी येऊ दे ती सोबत. काही झालं मागं वगैरे पुढं काही दगा फटका तर कसं मी पाहिजे तिथं हजर काहीतरी करू शकतो. अरे बेटा, तू माझी काळजी करू नको. तू फक्त तुझं बघ आता. आता मी करते जे काय करायचं आहे ते. टेन्शन घेऊ नकोस आता तू. चल बेटा मग मी निघू आता. हो मम्मी, काळजी घे मम्मी. उलट नाही झालं पाहिजे, नाही बस आपल्यालाच सजा आहे मौत. पप्पासारखे आपण बी जेलामध्ये बेसन भाकर खायला. आपला घोर नाही झाला पाहिजे बरं, टांगा पलटी घोडे फरार असं नाही झालं पाहिजे. नाही रे बेटा, तुझ्या मम्मीवर तुझा विश्वास नाही आहे काय? असं असं काही बोलत नसतात. टेन्शन घेऊ नको तू, मी करते बरोबर सगळं. चल मग मी येते. टेन्शन घेऊ नको, काळजी घे तुझी. हो मम्मी. थांब रे गंठ्या फंट्या, तुझं नाव काय? गंठ्या. थांब, तू तुझा बदला घेतेस ना मी आता. तू ना माझ्या नवऱ्याला अंधार टाकलं का रे? थांब, तू आलीस ना मी तुझ्या जवळ आता. थांब. माझी मम्मी काय करते काय माहित आता, काय करते माझी मम्मी. चला बा, पोरायचं नोकरीचं होतं ते निपटलं बा आता. चाल बा आता सुकूनची झोप काढ आता. लई दिवसापासून झोपला नाही लगा तू गंठन. टेन्शन पोरायला नोकरी भेटीन की नाही भेटीन. पण झालं काम, सक्सेस झालं बा. चाल आता झोप काढ बा. किती दिवसाचं किचकिच चालू आहे बापा. ते घरकुलाचंही झालं मागं, आता हे आमदारच्या मागं लागलो. पोरायला नोकऱ्या तेही दिलं निपटून आता. झोपच नाही ना मला मांडवायला. विचारच रोज काय नवीन प्लॅन करा काय नाही. पण आता झोप घ्यायच लागते घंटे तुले. घे आता झोप, चांगली झोप लागते तुला, गार चांगली गार एकदम. अरे बा झोप. कोण आला रे बा आता मला आता झोपू देत नाही का रे बा? कोण आहे आता? काय आफत आली बाबा कोणावर? कोण आहे रे बाबा?
या दरवाजा उघडाचा या. अरे बापा रे, हे साहेबाची बायको कुकून आली रे बापा. हा माघारी खाली आली रे बापा. हे काय हिचं आता. हा कासाठी आली शिंद्रे बापा. हे हा काय बापा हिचं. काय गंठन कुमार, हा आठवण येत नाही मग तुला आमची तर. कधी तर आठवण काढत जा. अरे हिच्या तोंडात तो साखरच पडला. नाही नाही तसं काही नाही बा. आता कसं कामं धंदे असतं काय आठवण येणार आहे कोणाची. अरे गंठन, तुला नाही आठवण येत रे माझी, पण मला खूप आठवण येते ना तुझी. मॅडम तुम्ही काय बोलून राहिले बाबा. मी तुम्हाला ओळखत नाही पायखत नाही काय नाही बाबा. हा ते बाबा तेवढंच आहे बाबा. तुमच्या साहेबाला अंदर घातलं ना घरगुला आहे भ्रष्टाचारात तेवढंच फक्त वय काय, दुसरी काय वय काय बाबा. अरे गंठन, आता ओळख करून घे मग माझी. हा मी कोण आहे, काय करते, सर्व कर ना तू. आता कसं फुल परमिशन आहे ना. माझ्यासोबत जे काही करायचं असेल तू करू शकतं. बिनधास्तपणे बोलून राहिली बरं मी. तुझं मत काय कर, विचार काहीतरी कसं. पण माझं कसं एवढंच म्हणणं, साहेबांना तेवढं सोड तू. जे काही केस तू माझ्या नवऱ्यावर लावलेली आहे ना ते फक्त परत घे. बाकी तुला ना जे काय करायचं असेल ते माझ्यासोबत कर ना तू. मी आहे ना. म्हटलंच तर तुझी इच्छा मी पुरी करते. मी पुरी करते ना, मी आहे ना. हो बाबा मॅडम काय बोलून काय राहिलाय. मी तसा माणूस नाही या. हो बाबा ते त्या गोष्टी सांगू नका मला तुम्ही. मी त्यातला नाही या. असं काहीच काही करायचं. हा बाबा हा घरात गोटे आणता का. चला बाबा जा तुम्ही. ते केसचं भेद आपण कोर्टात पाहू अटी नाही. अरे गंठन, तसं नाहीस तू मग कसं आहेस. तुझी सण जमत नाही का काही. मी येऊ का, मी पुढे येऊ का, सांग ना. तसं बोल तू. कसं एवढंच म्हणणं आहे. तू फक्त माझ्या नवऱ्याला कसं जे केस तू दाखल केली ना माझ्या नवऱ्यावर ते फक्त परत कर. त्यांना कसं जेलमधून त्यांची सुटका कर, एवढंच म्हणणं आहे माझं. बाकी मग कसं तू करू शकते माझ्यासोबत काही पण. बाबा मॅडम मी तसा माणूस नाही या. ते काय मला लालच देऊ नका बा. मला काही ते पाहिजे नाही आहे. जे काय म्हणून राहील तुम्ही ते मला पाहिजे नाही. ते नाही ना मी तसा नाही या. गंठन एवढ्या आवाजात नको बोलू ना. आजूबाजूचे ऐकतील. मी कसं हळू बोलत आहे तसंच हळू बोल ना तू. जे काय करायचं आहे तुला माझ्यासोबत ते करू शकते बरं. फुल मुभा आहे तुला आज. तुम्ही चालल्या जा बा. तुम्ही काही बोलून राहिले बा. मी तसा माणूस नाही आहे. मी त्यातला नाही आहे ना. तुम्ही चालल्या जा बा. मी फाटून राहिली. तुम्ही चालल्या जा. निघा आठवून लवकर माझ्या घरातून निघा. बरं गंठन जाते ना, मी जाते ना. पण कसं माझ्या नवऱ्याची केस तू वापस घे ना मग जाते, नाही तर तशी नाही जात बरं. नाही ते नाही घेऊ नाही शकत. मी केस नाही वापस घेऊ शकत. केस नाही झाली ती आता मुळलं. तुमचा नवरा आतमध्येच राहील. काय भ्रष्टाचार केला जाणार. बरं केस वापस नाही घेऊ शकत का तू. बरं तुझा बजेट बसावं लागेल मग मला. फाड आता जानू तू कपडे गिपडे. चांगलं इकडे धिंगाणा कर आता. असं आता फसवावं लागेल ना तुला गंठन कुमारला. मॅडम असं काही करू नका बरं. करू नका बरं. अरे बापरे, कोणी आहे का इथं. वाचवा मला, वाचवा. हे गंठनने माझे कपडे फाडले. माझ्यावर जबरदस्ती करत आहे. या कोणी तरी या इथं. बाबा हो बाबा आपण नका आणून नामागं बोललो नका ना. बाबा गंठन तू माझ्या नवऱ्याला सोडतो का, नाही तर मग कसं मी कल्ला करेल बरं. सांगून राहिली पूर्ण इथं जमा करणार मी लोकांना. मी नाही सोडू शकत. मी नाही सोडू शकत तुमच्या नवऱ्याला. बरं नाही सोडू शकत ना. अरे वाचवा कोणीतरी. अरे वाचवा. गंठन बघा माझ्यासोबत काय करत आहे. जबरदस्ती करत आहे. कपडे फाडत आहे माझे. या कोणीतरी या. वाचवा रे कोणीतरी. हा गंठन माझी इज्जत लुटत आहे. माझ्यावर जबरदस्ती करत आहे. वाचवा कोणीतरी या. कोणीतरी बघा बघा हा काय करतोय माझ्यासोबत. सोड रे गंठन, मला सोड ना. असं नको करू ना. सोड लवकर. मी हातीन बरं तुला मारेल मी. सोड लवकर. पाय सायाच्यानं गंठ्यानं बाई धरली रे गड्या. कोणती आहे काय माहितलं का कोण आहे बाई. तो सायाचा बिनला जवानाचाच आहे रे. सायाचा तोंडाने दिसते हेंबाळ थुत्रे. बाया माया धरून राहिला सायाचा. शिवल्याला आपल्याला अंदर झाला की गळा. नाहीतर हा पुऱ्या बेकार करून टाकीन गळा गंठ्या. हा काही खरा नाही गळा. हा बिफऱ्याला गळ्याची बायको नाही नव्हतीचा. हा बोयकला गळ्या. बोयकला हा बायको नाही यायची तिथं. वाचवा रे बोले. गंठन धरला ना मला. अरे वाचवा रे बाबा वाचवा. हा बघा माझ्यासोबत काय करत आहे. जबरदस्ती माझे कपडे फाडले. अरे गंठन असं नको करू ना. गंठन असं नको करू ना. तू माझ्यासोबत माझे कपडे नको फाडू ना. तुला काय पाहिजे मी देते ना. असं नको करू माझ्यासोबत. मॅडम मी कारण काल बदनामी करून राहिले बा. मी हातही नाही लावला तुम्हाला. नुसतं तुम्ही कल्ला करून राहिला बा. घेणं
काही आहे बा तुम्ही तर कशा बाई आहे बाबा तुम्ही, बाई आहे की शैतान? असं ना करून खाली इज्जत गमवून राहिली मी. अरे पाय रे सायाचा गोंठ्या काय चॅप्टर आहे तो बैले धरते. बाई काही नाही रागान कल्ला करून राहिली काय? सायाचा नाता म्हणते की मी धरून नाही राहिलो, म्हणते तुला काहीच नाही केलं. पाय रे सायाचा किती बोगस आहे रे हा तर. पाय रे सायाचा तोंडानं झेंबाळा आहे रे हा, पण सारा कलाकार आहे रे गडा. पाय रे बाईला धरून राहिला, तिचे कपडे फाडून राहिला आणि घरून काय म्हणते मी काहीच नाही करून राहिलो. अरे अरे किती लाजबीन लाजा खाली जा. आपणच काय करायला चाला ना, मोळा नाही दरवाजा मारायला त्याली उघडान चाला घरात अंदर झटकनी काय करून राहिला पाहू ना सायाचा. नाही त्या बाईचा निघा करून टाकीन तो. अरे बापरे, घंटन मला धरलं, जबरदस्ती करून राहिला घंटन माझ्या बरी. अरे कोणीतरी वाचवा रे मला, वाचवा. घंटन मला मारून टाकेल, असं करेल माझ्यासोबत, मारून टाकेल तो मला. या लवकर कोणीतरी वाचवा. बाप्पा शिवलाल भाऊ मी काहीच नाही केलं ना. शिवलाल भाऊ धरू नका ना, मला मारू नका ना. अरे बाबा हे बाई बतालाय ना. हो बापा ही जे साहेबाई बायकोच बतालाय ना. हिनेच कपडे फाडले ना त्यानं, हे माझं करून राहिली माया. हो शिवलाल भाऊ. बापा घंटन का बरं खोटं बोलतोस रे तू? का बरं खोटं बोलतो तू? मला धरले रे का माझे कपडे रे फाडले का? जबरदस्ती करत आहे तू माझ्यासोबत? म्हणतो मी काहीच नाही केलं. बघा लोक, बघा काय करतोय, काय बोलतोय. एकदम खोटं नका बोलू ना, खोटं नका बोल, खरं बोला ना इमानदारीनं. इमानदारीनं बोला ना. तुम्ही असं कोण बोलून राहिले बापा? मी कोणा बाईकडे पाहत नाही बापा. मी तुम्हाला धरू कसा काय? खोटं नको बोलू तू घंटन, खोटं नको बोलू. तू माझ्यासोबत काय बोलला की मी तुमच्या नवऱ्याला सोडतो, पण तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल एक रात्र. असं म्हटलं की तू सांग, तू म्हटलं की तू? चालू आहे सांगा कोणत्या घरी काय माझं ना. अहमद गणा नामदेव काय आहे तो? असं तर कधी पाहिलं नाही बाईच्या घरी, कोणती बाई जात नाही काही नाही. हा पोरका तसा नाही बी. आता काय बाईचा आवाज येऊन राहिला अंदर, काय भानगड काय सायाची. शिवल्या ऐकू राहिला अंदर. शिवल्याचं काहीतरी लफडं होशीन रे. आता गंटन समाजसेवा करते तर काही ना काही भानगड होशीन रे. काय काय म्हणत आहे त्या साल्या. मी तुला चांगलं समजतो, लुच्च्या निघणार सुद्धा बाया धरत. त्या बाईले बोलवलं तू ना याटीचा फोन करून, आणि त्या बाईले धरलं. इज्जत लुटता का त्या बाईची? लाज वाटते तुला बेसरम? किती विश्वास ठेवतो आम्ही. हो ना, बघा ना गावातले, बघा ना तुम्ही माझी हालत बघा. त्याने काय केली तर माझ्या डोळ्यालाही बघा काय केलं. झालं तर एक मुक्का मारला. सगळं शोभते का याचं? असं म्हणणं शोभते का? एक रात्र माझ्या जवळ या तुम्ही, तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडतो. सांगा हे असं म्हटलं याने. घंटा बेसरमा काय लाज वाटते तुला? एवढा भुकेला झाला का तू? एवढा हे झाला. बायकोला घेऊन ये. दुसऱ्या बायका काही करून राहिला. साया दिले रे बिन लाजा वानाच्या. एवढा खकावा लागा तू. रामदेव मी तसा माणूस नाही ना राजा. तुम्हालाच माहित आहे मी किती मी बाईच्या हात नाही 100 हात दूर राहतो राजा. मी या बाईसोबत काही करीन का बा? काही करीन का बा? तुम्हालाच गॅरंटी पाहिजे राजा. मी हातला माणूस आहे तुमच्या. सायाचा बिफरला हा गंठ्या. काय बोलशील रे तू? ब्लॅकमेल करून आला काहीतरी. समाजसेवा कोणती समाजसेवा आहे तुझी लुच्च्या? अशी समाजसेवा आहे का? त्या बाईला फोन करून बोलवलं, इज्जत लुटून राहिला त्या बाईची. आम्ही आमच्या डोळ्यात पाहिलं नंतर हा काय करून राहिला ग? बोगत झाला गंठ्या. काहीच करून राहिला. काय हो, काही बोलून राहिले का तुम्ही? तो पोरगा तसा नाही अबा. तसा नाही रे तो पोरगा. गरीब आहे का तो पोरगा? ह्या घंटे तसं करूच नाही शकत. नाही विश्वास आहे आपला गंठ्याचा. बाईवर हातच नाही टाकणार गंठ्या. हे काहीतरी काळं बेरच आहे. सांगा ना बाबा, याला सांगा ना तुम्ही. याने माझ्या अंगावर हात टाकला ना, इज्जत लुटली ना माझी. आता मी काय करू, कुठे जाऊ? सांगा कसं तोंड दाखवू मी लोकांना? याने पार मला उद्ध्वस्त केलं माझं जीवन सगळं. बाबा म्या काहीच नाही केलं ना. बोटे बा तुम्हाला मारी स्वाद आहे की नाही? म्या काहीच नाही केलं. बाईला हात नाही लावला बाबा. हे नाटकं करून राहिले. विनाकारण बदनामी करून राहिले गावामध्ये घेणार. मी तुम्हाला सारेला माहित आहे. मी बाईच्या 100 हात दूर राहतो. बाई आपण नाटक ते म्हणजे बाईचा नादच नाही आपल्याला. घंट्या तू तसा करूच नाही शकत. आम्हाला माहित आहे. तू यार आमचा विश्वास आहे रे बा. तू कोण्या बाईला हात लावूच नाही शकत. हिचंच काहीतरी आहे. तरी या बाईचीच दाय शिजून राहिली. हे काहीतरी गडबड या बाईचीच आहे. अरे बुढे बा तुम्हाला काही लाज वाटते? असं म्हणे एवढा विश्वास ठेवून राहिले तुम्ही त्याच्यावर भडवी जावं. ते बाई काय खोटं बोलून राहिले? घरातून निघली ते बाई. बरं की नाही? शिवल्या बाबण्या माऊली गेले तरी नाही तर धिंगाणा गेला असता त्यानं. त्या बाईला तोंड दाखल जागा नसती राहिली ना. तरी राजा तुम्ही त्याच्यावर विश्वास करून राहिले बेसरा वाढते. नामदेव बोलूच नका. चला घ्या पोलीस स्टेशनला घ्या. रिपोर्ट देऊन टाकू. बाई याच्या नावाचा रिपोर्ट द्या. चला अंदर टाका. सायाले लुच्चे आले टाका अंदर टाका.
ते तुम्ही सांगायच्या अगोदरच मी देते ना याच्या नावाचा रिपोर्ट. याने धरले ना मला, माझ्या अंगावर हात टाकला. याची एवढी हिंमत, माझ्या अंगावर हात टाकला. थांब तू घंटा, तुला पोलीस स्टेशनचा हिसका दाखवते मी आता. हो हो चला चला, घ्या घ्या याले पोलीस स्टेशनला घ्या, चला. बाबा मी काही नाही केलं ना बाबा. मी कोणा बाईवर हात नाही टाकला, काहीच नाही केलं ना मी, काहीच नाही केलं ना. खोरा आम्ही डोळ्यानं पाहिल्यावर काही नाही केलं म्हणतं. सायच्या तुले पकडलं ना आम्ही घरामध्ये, तुझा दरवाजा मोडला ना आम्ही घराचा, तरी नाहीच म्हणता. हा लाज वाटू दे जराशी बेसरमा. त्या गंठ्याकडे जाणून अटकोलाकडे येणं. हां चाल बस चाल, कायतलं पुरा राहील सांगू आपण. हां काहीतरी बंदोबस्त बसू कडे, चाल. हा गड्या चाल चाल. काय झालं माझ्या बाई, हा गंठ्याला काऊन चालू ना बाबा हे असं हात धरू धरू लढू नाही राहिला बाबा गंठ्याला. हो ना बी शांताबाई, हा काय झालं काय माहित बापा. आणि हे बाई कोण आहे बापा. हा लढण पळण तिच्या डोळ्याने लागेल बापा. हा एवढ्या माणसात ही एकटी बाई दिसून राहिली, गंठ्या लढून राहिला बापा. काय मॅटर आहे काय माहित. का रे बाबा काय झालं रे, हा काऊन चालवलं त्याले. काय ताई विचारून राहिला तुम्ही, काय झालं. माझी इज्जत लुटली तर या घंटांनी माझ्यावर हात घातला, बळजबरी केली माझ्यावर, जबरदस्ती केली. माय ओ माई शांताबाई किती बोळा निघला माय बाई. हा हा अशी कामं केली काय रे सुरू आता. बाई काही खरं नाही हो माय बाई. शांता मावशी तू सांग मला, मी तसा माणूस आहो काय. हा तुझ्या घरी येतो मी, पाणी पितो, चहा पितो, कधीतरी काही वाटलं का तुले कधी. हा मी कोणा बाईशी बोलणारा माणूस दिसतो का तुले. मी मा बायकोशी बोलत नाही, तिच्याशी काय मला काय येणं ते नाही बापा. ही ही करून राहिली बावर, लावून राहिली बावर. बापा काय सांगशील बापा तू आता. असं तर फिरून राहिला बापा गावाईनं चड्डीवर, आणि काय बिफऱ्याला टाइम लागते तुले बापा. असे कामं करशील तर काय नवय बाई. याच्या वेळा लुच्चा कोणी चांगला चांगला करता करता हा डोक्यावर हागून राहिला लुच्चा. त्या बाईले धरलो मी, आम्ही ना डोळ्यानं पाहिलं, बबण्यानं शिवल्यानं म्या. दरवाजा मोडला आम्ही नाही याचा, अंदर धिंगाणा केलता या बाईचा यानं. बिनलाजा वाहनाचा आहे हा पुरा. शांताबाई खरंच ना. गंठ्या एवढा उतू आलता तू तर तुझ्या बायकोले आणता बापा. या बाई सोबत केलं तू ना. बापा ती बाई पाय ना कुठी आणि तू कुठी. हो ताई आता तुम्हाला काय सांगू मी. गंठ्या काय म्हणते मला माहितीये का, ब्लॅकमेल करतो मला. म्हणते की एक रात्र तुम्ही माझ्याजवळ थांबा म्हणते, मी तुमच्या नवऱ्याला सुटका करतो म्हणते तुमच्या नवऱ्याची जेलमधून. असं म्हणतो. सांगायला काही लाज बीज आहे का. बाबा शांताबाई काही खरं नाही ना माय बाई. हा गंठ्याचा बापा लय पोचेलची निघली बापा. हा असंही म्हणते एका रात्रीसाठी. बापा रे मी तर हातात जोडले बापा या गंठ्याने, दूर राहायला पुरते बापा. चला घ्या याले लुच्च्याले घ्या, चला पोलीसच्या ताब्यात. पोलीसची गाडी येऊन राहिली. बडबड काही करायला पुरत नाही. चालेल होईल रे पुढे चल. घ्या 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 गंठ्या, तुला शोभलं नाही रे गंठ्या. काय का कसा रे तू, कसा समाजसेवेचे काम करता करता बाया घरायला लागला का. त्या बाईला ब्लॅकमेल करून राहिला, तिच्या नवऱ्याला जेला घातलं वरून तिला ब्लॅकमेल करून राहिला तू. बिनलाजा वानाच्या. अरे बाबा नाही ना बाबा, ती चालती ना मा घरी आली ना बाबा, तिनं स्वतःच कपडे फाडले ना. मी काय करू आता सांगा. आता दरवाजा लावून घेतला तिनं. तुम्हाला माहित आपला उघडा पसारा आहे. म्या काहीच नाही केलं ना बाबा, काहीच नाही केलं ना म्या. अरे असंच करणारे नाहीच म्हणत असता. सर्व करून गिरून होऊन जाते यायचं. काही सांगू नको तू आम्हाला. तू शाळा तुले हयश करायची पडली रे, म्हणून तू ते समाजसेवा येऊन राहील तू पुढे. भाऊ हा एवढा लोफर व्हायला एवढा कोणीच नाही. आम्ही ना डोळ्यानं पाहिलं राजा. बरं की नाही आम्ही गेलो, नाही तर बस बेकार केलं यानं काम. हा लुच्चा पोलीस नाही आहे, याला जलातच पाहिजे हा सहायता. हा जर असा मोकाट सांड सोडला की नाही गावामध्ये, असं उभ्यान बाया धरी तुम्हाला सांगतो. आता तरी घरात बोलवून राहिला, रस्त्याने दिसती की धरली, रस्त्याने दिसली धरली, असा बवारा माणूस गावातच पाहिजे नाही. चांगली घे सायकल घे, हा 2-4 कमळ्या त्याच्याला. आता काय झालं लोफर लोळ्याला, त्या बाईची इज्जत लुटवर सायची. काही लाज वाटते तुला बेसरमा, काय वाटतं. शांताबाई हे असे लोक फेकटे झोळले पाहिजात. हे असे गावात राहायच्या लायकीचे नाहीत म्हटलं. हे पान गंठ्या चांगलं चांगलं करता करता पार कसा निघला, तर असं वाटलं का आपल्याला हा असं करीन म्हणून. पण नाही बापा, कोणावर विश्वास नाही ठेवायला पुरत बापा. साथात दूर राहायला पुरते लोकांचे. आता
हो ना, आता असं वाटलं नाही बाई मला बी की हा गंठ्या असं करेन म्हणून. विश्वासच बसून नाही राहिला ना. पण आता ते बाई बी काय खोटी बोलू राहिली काय? हं? हे गावातले लोक येत ना सोबत, ते काय खोटे बोलू राहिले काय? काही ना काही केलंच नाही या गंठ्याने, कांड केलं ना, म्हणून ते हे सगळं माजून भरलं. आता या गंठ्याला लाज वाटायला पाहिजे होती ना जराशी. एवढा उतू आलता तर बायकोले आणता. शांताबाई हे असेच करतात लोक बापा, बायकाईले देतात धाडून आणि मग हे असे कारनामे करतात. हे बाहेर दुसऱ्या बायका धरतात, मग हे काही खरं नाही बापा. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.